मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे हे मुंबईच्या दिशेने रवाना झालेत आणि यावेळेस अंतरवालीतून हजारो मराठा बांधव जरांगेंसोबत पायी मुंबईला निघालेत। अंतरवाली ते शहागड असा 12 किलोमीटरचा टप्पा जरांगेंनी पार केलाय। सध्या जरांगे पाटलांचा मोर्चा शहागडमध्ये दाखल झालेला आहे। तर जरांगेंसह आता लाखोंच्या संख्येने मराठा बांधव हे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। वृद्ध व्यक्तींसोबत महिला मुली देखील मोठ्या प्रमाणात त्यांच्यासोबत या मोर्चामध्ये सहभागी आहेत। अंतरवालीपासून 12 किलोमीटरचा प्रवास आता या मोर्चाने पूर्ण केलेला आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईसाठी रवाना झालेत। निघताना कुटुंबियांकडून जरांगे पाटील यांचं औक्षणही करण्यात आलेलं आहे। यावेळी संपूर्ण कुटुंबीय भावुक झालेले होते। जरांगे पाटील समोर दिसतात। जरांगेंना मिठी मारत पत्नी, मुलगा आणि मुलाला अश्रू अनावर झाले। मनोज जरांगे पाटील यांनी देखील अश्रू त्यांना अनावर झाले असल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। मोर्चा दरम्यान सुद्धा त्यांना अश्रू अनावर झाले। त्यांच्या मूळ गावातली ही दृश्य आहेत। जरांगे पाटील हे आता या आझाद मैदानावरती उपोषण करण्यासाठी अंतरवाली सराटी या ठिकाणाला निघालेत आणि त्यानंतरची ही संपूर्ण परिस्थिती पत्नी, मुलगा आणि मुलीला अश्रू यावेळेस अनावर झालेले होते। जरांगे पाटील हे देखील भावुक झाले असल्याचं बघायला मिळालं। त्यांचा औक्षण या ठिकाणी त्यांच्या कुटुंबियांनी केलेला आहे। त्यांच्या मूळ गावी जरांगे पाटील हे दिसताच संपूर्ण परिवाराला अश्रू अनावर झाले। मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत, मात्र त्याआधी त्यांच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाले असल्याचं आपण बघतोय। जालन्याच्या अंतरवाली सराटीतून निघालेल्या मराठ्यांच्या मोर्चात महिलांचा देखील मोठा सहभाग बघायला मिळाला। महिलांसह मोठ्या संख्येने मराठा तरुणी मुंबईच्या दिशेने आता पायी निघालेल्या आहेत। आपण बघू शकतोय जरांगे पाटील यांच्या सोबत मोठ्या संख्येने तरुण तर जोडले गेलेले आहेतच, मात्र महिला, तरुणी या देखील मोठ्या प्रमाणात जरांगे पाटील यांच्या सोबत या मोर्चामध्ये असल्याचं बघायला मिळतंय। या सर्व मराठा तरुणी देखील मुंबईच्या दिशेने आता पायी निघालेल्या आहेत।